मी इथे विनंती करते. कोणताही गोंधळ निर्माण झाला नाही. हसू नको. फक्त काय होईल? थोडी चुकामुक झाली आलं का लक्षात. आम्ही दुपारी येऊन गेलो तेव्हा आमच्या जाधवताईच्या नव्हत्या, दर्शनाताईच्या नव्हत्या. मग पुन्हा गाडी आमची सोडून मुद्दाम आम्ही त्याच्या भेटीसाठी या ठिकाणी आलो. तर काही लोकांचा गैरसमज झाला आलं का लक्षात. आता दुसरा कोणत्याही पक्षाचा राष्ट्रीय नेता आला नाही ते मी इथे आलो. व्यवस्थित आहे की नाही, चांगली गोष्ट आहे की नाही. त्याचं कौतुक करायचं सोडून उगीच म्हणजे वाद वाढवायचा. कशासाठी वाद वाढवायचा? हां, हे बरोबर नाही आहे. हे शहाणपणाचं लक्षण नाही आहे आलं का लक्षात. आलेल्या लोकांचं स्वागत केलं पाहिजे, समर्थन घेतलं पाहिजे. आम्ही समर्थन द्यायला आलो आहोत आणि प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होण्यास तयारीनिशी आम्ही आलो आहोत. आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेशभाई या ठिकाणी आहेत. आमच्या पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत उरवडे या ठिकाणी आहेत. इतरही आमचे नेतेमंडळी या ठिकाणी आहेत. आम्ही सर्व या ठिकाणी आलो कशा करता. हां, आपल्या दर्शनाताई असतील किंवा आमच्या जाधवताई असतील, यांच्या आंदोलन यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही आहोत हे दाखवण्यासाठी. सरकार कोणाचं असू दे ना, सरकार कधीही बाबासाहेबाच्या लेकरांचं असत नाही. सरकार कधी गरिबाचं असत नाही. सरकार असतं ते कोणाचे असू दे ना. पण जिथे अन्याय होईल, अत्याचार होईल, अपमान होईल हे मात्र सहन करायचं नाही. हा आंबेडकरी बाणा आमचा आहे आणि हाच बाणा आमच्या भगिनीने दाखवला. त्याबद्दल त्याचं अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी आलो. त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलो तेवढंच मला सांगायचं. बाकी काही गैरसमज करायचं कारण नाही.